नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर झाला आणि पहिल्या दिवशी घरात ठिणगी पडली आहे. रितेश भाऊच्या स्टाईलमध्ये एंट्री तर झाली, पण आज जाता स्पर्धकांचे मुखवटे उतरू लागलेत. आज आपण बोलणार आहोत पहिल्या दिवशीच त्या मोठ्या भांडणाबद्दल आणि बिग बॉसने दिलेल्या त्या धक्क्याबद्दल, ज्याने स्पर्धकांना थेट जमिनीवर आणलं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावेळची थीम आहे, दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार. घरात शिरताच बिग बॉसने गुगली टाकली. स्पर्धकांना 2 मार्ग दिले होते, शॉर्टकट किंवा कष्टाचा मार्ग. काहींनी आरामात एंट्री घेतली तर काहींना घाम गाळून आत यावं लागलं. पण खरी मज्जा तर तेव्हा आली जेव्हा या निवडीवरूनच कुरबुरी सुरू झाल्या आणि अखेर ज्याची भीती होती तेच झालं. सीझन 6 मधलं पहिलं मोठं भांडण पाहायला मिळालं ते रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात. करण सोनवणे आणि रुचिता स्विमिंग पूल जवळ गप्पा मारत होते. करण गमतीत तन्वीबद्दल काहीतरी बोलला आणि रुचिता त्यावर हसली. हे पाहून तन्वीचा पारा चढला. तिने थेटच विचारलं, फालतूगिरी करू नका. त्यावर रुचिताने सडेतोड उत्तर दिलं, तुम्ही लोक कायम शस्त्र घेऊनच तयार असता का? वाद इतका विकोपाला गेला की तन्वीने लिमिट क्रॉस करू नको असं बजावलं. तर संतापलेल्या रुचिताने तिला बिंडोक म्हणत तुझं तोंड शेणात घाल असं अपमानित केलं. पहिल्या दिवशी शेण शब्दाचा वापर झालाय, म्हणजे पुढे काय होईल याचा विचारच करू नका. भांडण एकीकडे आणि बिग बॉसची शिस्त दुसरीकडे. पहिल्या दिवशी बिग बॉसने एक टास्क दिला होता, ज्यात बजर वाजवणं गरजेचं होतं. पण स्पर्धकांच्या आपापसातल्या गोंधळामुळे आणि इगोमुळे कुणीच तो बजर वाजवला नाही. परिणाम, बिग बॉसने थेट घरांचे सर्व दरवाजे बंद केले. रात्रभर घरात जाण्याची सोय उरली नाही आणि आलिशान बेडवर झोपण्याचं स्वप्न पाहणाऱ्या स्पर्धकांना पहिल्याच रात्री जमिनीवर यावं लागलं.